सजन बिन कैसी भई हूँ निराश, सजन बिन कैसी भई हूँ निराश। अतहि दिन रैन छिन छिन जिया के बैन, कासे कहुरी आली। सजन बिन कैसी भई हूँ निराश। जो बन जात, जो बन जात जिया की बात, जो बन जात जिया की बात। सास ननद करत बुरानी, सास ननद करत बुरानी। अतहि दिन रैन छिन छिन जिया के बैन, कासे कहुरी आली। सजन बिन कैसी भई हूँ निराश, सजन बिन कैसी, सजन बिन कैसी, सजन बिन कैसी। वाह ताई वाह, फारच सुरेख. आणि अर्थात पंडितजींची आठवण झाली आपल्या बंदिशीच्या माध्यमातून. अभिषेक बुवांची. बंदिश त्यांचीच आहे. अगदी अगदी त्यांनीच बांधलेली आहे. अगदी मला असं वाटतं की आवाज हीच त्यांची ओळख आहे खरं तर, आणि वेगळी त्यांची ओळख करून द्यायला नको. आज आपल्याबरोबर आहेत गायिका गौरी पाठारे. निमित्त देखील सुरेख आहे गुरुपौर्णिमेचं, आणि या निमित्ताने त्यांच्या सुरांच्या माध्यमातून आपण आपल्या गुरूंचं देखील स्मरण करणार आहोत. ताई, आपलं IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. अगदी गाणं आपल्या घरात होतं. नक्कीच. आणि वयाच्या 9व्या वर्षापासून आपण गाताय. होय. आई देखील आपल्या गायिका होत्या. होय. आणि असंख्य मैफिली आपल्या घरात पार पडल्या गायकांच्या. हो. पण आज ज्यावेळेस स्वर बाहेर पडतो, हा सूर बाहेर पडतो, सगळ्यांची आठवण होते या क्षणाला. नक्कीच होते. आणि आपण सगळ्यांचं ऋणी मला वाटतं राहिलंच पाहिजे, कारण आपल्या जन्माला याच्याही आधीपासून रादर, आणि जन्माला आल्यानंतर प्रत्येक क्षणी आपल्याला आपल्या जडणघडणीमध्ये ज्याच्या ज्याचा वाटा आहे त्याचं ऋण तर, आणि त्याची आठवण होतेच. त्यामुळेच आपण घडत असतो. घरामध्ये म्हणाल तर माझं काय असं गायकाचं घराणं आमचं नाही आहे, पण माझ्या आजी आजोबांना संगीताची आवड होती. आजी हरहुन्नरी होती माझी आईची आई. ती तबला वाजव, पेटी वाजव, संगीताचा जमेल तसा व्यासंग कर. आई व्यवस्थित, आईने माझ्या बाकायदा शिक्षण घेतलं, तालीम घेतली, पण तिला व्यवसाय म्हणून ते करणं जमलं नाही. आणि वडिलांना म्हणाल तर अत्यंत आवड पहिल्यापासून, आणि पुण्यात वाढले, जन्मले वाढले असल्यामुळे सगळे दिग्गज लोक ऐकलेले. त्यामुळे आम्ही अशाच वातावरणात वाढलो, मी आणि माझा भाऊ, की लहानपणी आईबाबांच्या बरोबर मैफिलींना जाऊन बसायचं. आणि म्हणजे किती अगणित मैफिली ऐकल्या असेल, सवाई गंधर्व पुण्यतिथी, लक्ष्मी क्रीडामधली संगीत संमेलनं. त्यामुळे खूप नकळत्या वयात खूप चांगले संस्कार झाले. आणि त्यामुळे आईवडिलांनी खूप एक त्यांच्या प्रोत्साहनाचा खूप मोलाचा वाटा आहे माझ्या बालपणाच्या सांगीतिक जडणघडणीत, असं म्हणता येईल. पण या गायकीच्या प्रवासामध्ये पहिला टप्पा जो होता तो बुवांचे संस्कार, गंगाधर बुवा पिंपळखरे. हां, करेक्ट. हां. आणि तिथून खरी सगळी ही सुरुवात झाली. अगदी बरोबर. कशी होती ही सुरुवात? पिंपळखरे गुरुजींकडे साधारण एक 7-8 वर्ष, 7 वर्ष तर सलग मिळाली. तर त्यावेळेला ते एक तर किराणा घराण्याचे शिक्षक. शिक्षक ह्याच्यासाठी म्हणेन की त्यांना आवाज नव्हता, फार उत्तम काही ते गाऊ शकत नव्हते, पण तरी देखील त्यांना सूर अंतर्मनात समजला होता. आणि ते ज्या तळमळीने शिष्याला तो दाखवायचे की म्हणजे सुराचं दर्शन घडल्याशिवाय पुढे काही नाही, ह्याची जी एक प्राथमिक एक
तुमची जडणघडण होते संगीताकडे बघण्याची, स्वराकडे, लयकडे, आणि ते किराणा घराण्याचं मर्मही आहे. तर ते त्यांनी प्रत्येक शिष्यामध्ये खूप चांगलं बिंबवलं. आज संजीव अभ्यंकर माझ्या गुरु, नंतर पद्माताई, मी अनेक त्यांचे शिष्य आहेत की राहुल आहे, कितीतरी आहेत, म्हणजे मी काहींची नावं विसरत असेल, पण आमच्या गुरुजींनी एवढी, कारण शिष्यमंडळी घडवली आहेत. तर ते फार महत्त्वाचं आहे, किराणा घराण्याचे संस्कार होणं सुरुवातीच्या काळात. पण गुरु हा पाया रचत असतो आणि मग पुढे जाऊन प्रत्येक टप्प्यावरती संस्काराची एक एक वीट आपल्या आयुष्यात रचल्या जाते. अगदी बरोबर. म्हणून आज सुवर बाहेर पडल्यानंतर किंवा काही गात असताना सगळ्यांच्या छटा तुमच्या डोळ्यासमोर येऊन जातात. नक्कीच येऊन जातात, आणि त्या काही ठरवून ही गोष्ट होत नाही किंवा नक्की केव्हा कोणाचं स्मरण होईल किंवा सारखं स्मरणच होत असतं असं नाही, पण विस्मरण नक्की नसतं. आपल्या अंतर्मनामध्ये गुरु सतत असतातच. आणि कसं असतं ना की एखाद्या रागाची तालीम आपण घेतलेली असते, एखादा राग आपण स्वतः अनफोल्ड केलेला असतो. राग एक 8, 10, 15 राग तालमीचे असतात, ज्याच्यामध्ये त्या घराण्याची सगळी बलस्थानं, त्याची शिस्त, नंतर आवाजाची आणि आपल्या गुरुची जी एक एक्सप्रेशनची एक पर्सनॅलिटी असते ते सगळं आपण त्याच्यातनं घेत असतो. तर ते 10 राग हे ते त्या घराण्याच्या शिक्षणाचं अथवा त्या गुरुकडून घेतलेल्या शिक्षणाचं माध्यम असतं, पण ते आपले तालिमीचे राग असतात. त्याच्या पुढे आपण आपल्या स्वांत सुखाय, आपल्या प्रकृतीनुसार काही राग आपल्या नंतर जवळ येतात आणि आपण त्यांना आपण शिकलेल्या तालमीचा वापर करून अनफोल्ड करतो. तर ते राग वेगळे आणि तालमीचे वेगळे. तर तालमीचे गाताना जसं राग नंद आहे की जो इतका पद्माताईंकडे घोटून घेतला गेला, गावती अभिषेकींकडे झाला, असे अनेक आहे, ते उदाहरण सांगते. तर ते गाताना प्रामुख्याने सुरुवातीला एक काळ असा असतो की ते बरोबर त्या तालमीचा आधार असतो, ते डोक्यात त्याचं गुंजन होत असतं गाताना, हमखास हुकमी वाटतात ते मैफिलीत गाताना, आणि त्या गुरुचं तीव्रतेने स्मरण असतं. कारण तुम्ही म्हणजे तुम्हाला आठवतच असतं की ती तालीम गाताना कशी घडली वगैरे. पुढच्या काळात असं होतं की जेव्हा ब्लेंडिंग सुरू होतं, कारण बुवांच्याकडे आग्र्याचे संस्कार मिळाले, जिथे त्यांचं बोल हे मर्मस्थान आहे मुळात त्या घराण्याचं, आणि अभिषेकी बुवांचा तर त्याच्यात एक वेगळा कॉन्ट्रीब्युशन आणि वेगळा हातखंडा आहे की शब्दांची केहन कशी असावी, त्यात म्हणजे खास 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 त्यांचा जो आहे. तर मग ते संस्कार, मग ताईंकडे जयपूरचे झालेले किंवा ग्वाल्हेरी घराण्याचे झालेले संस्कार, हे सगळं जेव्हा ब्लेंडिंग पुढच्या काळात सुरू होतं, जेव्हा गुरुचं सातत्याने सहवास मिळत नाही, 3-4 घराण्याचं आपण शिकून झालेलं असतं, आणि त्याच्यात आपण ते असं गाताना वाटत असं की अरे ह्याच्यानंतर हे ठिगळ लागतं, ह्याच्यानंतर असं नाही, आपली पर्सनॅलिटी हळूहळू घडत जाते, मुद्दामून काही आपण करत नाही, पण आपण त्या शोधात असतो. त्यावेळेला अचानक गावती गाताना सुद्धा आलापामध्ये 1.25 पाऊंडपटचे जयपूरसारखे झोल पडायला लागतात, किंवा नंद गाताना आलापी छान जयपूरसारखी चालली आहे, पण शेवट आमद करताना बोल किंवा नुसतं थोडीशी लयकारी करताना उदाहरणादाखल असं उदाहरणादाखल म्हणजे ढो ढो बरसे या पारंपरिक ख्याल आहे. आता ताल चालू नाही आहे, कारण तालामध्ये तुम्हाला मला सांगता येईल की कसं ते मीटर आणि कसं जातं, पण ए ए बरसे या तो हे सकल बन बरसे, हे जे बोल चालू आहेत ह्याच्यात कधी कधी अशा पद्धतीने बोल जातात की ते जयपूरच्या पद्धतीने नाही आहेत, मीटर तेच चालू आहे, पण तिथे कुठेतरी ते बोल करत असताना बुवांच्या तालमीची आठवण होते, आणि तिथे त्या क्षणी ते गुरु आठवून जातात. किंवा गावती गात असताना अचानक त्याला वेगळं आलापाला स्वरूप येतं, आणि ताईंचं तिथे स्मरण होतं, कारण ते त्या तालमीचं आणि ते ज्या व्यक्तीने आपल्याला ती तालीम दिली त्या गायकीच्या कॉम्पोनंटची तिथे स्मरण असतं. कधी कधी ॲब्स्ट्रॅक्टमध्ये त्या व्यक्तीचं खूप आठवण येत असते, स्मरण असतं. सो कधी केव्हा कुठले गुरु मनाने आपण खूप तरल अवस्थेत असताना जवळ येतील आणि लांब जातील, आणि ह्याच्यात माझं मोठेपण काही नाही, असं सर्व गायकांना होत असतं. आणि पूर्वीच्या जमान्यात तर अनेक गुरु पचवलेले असे लोक होते, आणि त्यांना ऐकणारे पण जेव्हा लोक होते की जे बहुश्रुत होते, आणि इतर गायक पण त्या पुढे बसलेले असायचे, तेव्हा ते सांगायचे अरे हे बघ इथे रामभाऊ दिसत आहेत, त्यांच्या गाण्यात गजानन दिसत आहेत, म्हणजे त्यांचंही ते मन तिथे तेवढं जोडलेलं आणि तेवढे कान तयार होते. अगदी. ताई, आणखीन आपल्या सगळ्या अनुभवांच्या आणि सुरांच्या या मैफिलीत आम्हाला नाहून निघायचंय. इथे वेळ झाली का ब्रेकची, एक ब्रेक घेऊयात, आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा त्यांच्या
गायकीचे हे अनुभव आणि गायनाचा हा सगळा प्रवास असा सुरू राहणार आहे. पहा फक्त IBN लोकमत. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सुरांच्या माध्यमातून गुरूंचं स्मरण होतंय आणि साथीला आहेत आपल्याबरोबर आज गायिका गौरी पाठारे. त्यांच्याशी आपण बोलतोय. ताई, पंडित जितेंद्र अभिषेकी हा एक सुरेख टप्पा होता आपल्या या सगळ्या प्रवासातला. नक्कीच. कसे अनुभव राहिले सगळे गुरु म्हणून? गुरु म्हणून, माणूस म्हणून माझे सर्वच गुरु अर्थात. अभिषेकींबद्दल बोलायचं झालं तर अत्यंत सहृदय, अत्यंत प्रेमळ, कुठलाही कमर्शियल अँगल कधी म्हणजे ना शिष्यांबरोबर ना अजून म्हणजे त्यांच्या तो डोक्यातच नसायचा. माझ्या नशिबाने मला सगळेच गुरु असेच प्रेम करणारे मिळाले अर्थात. आणि अत्यंत मितभाषी होते ते, पण फार मार्मिक बोलायचे आणि ज्याला जे योग्य ते बोलायचे त्याच्यापर्यंत ते पोचायचं. स्त्रियांच्या बाबतीत खूप भिडस्त होते, पण मी माझ्या वयाच्या 17-18 वर्षी साधारण त्यांच्याकडे गेले. ती त्यांच्या आयुष्यातली शेवटची 7-8 वर्ष होती. त्यामुळे माझ्या दुर्दैवाने अथवा सुदैवाने हा मनुष्य किती मोठा आणि हा कोण आहे ह्याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे हे असं होतं आणि आपलं असं त्यामुळे हे माझे बुवा आहेत, हे आपलेच आहेत, म्हणजे असं इतकं कॅज्युअल होतं. त्यामुळे मी त्यांच्याशी काहीही बोलायचे, कुठलेही प्रश्न विचारायचे आणि मला काही आडपडदा नव्हता. माझं वय आणि माझी आकलन शक्ती कमी असल्यामुळे त्यामुळे मी खूप छान त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकले. हा त्यातला एक चांगला भाग आहे आणि मला खूप प्रेम मिळालं त्यांचं. नक्कीच. पण एक काहीतरी एक खास ठेवा सुरांच्या माध्यमातून आपल्याकडे आला असणार. हो, सांगीतिक तर हे वैयक्तिक झालं आणि सांगीतिक तर कितीतरी म्हणजे संस्कार हे असे शब्दात सांगता येत नाहीत, पण खूप आता बुवांचं मोठेपण प्रत्येक गुरुचं काहीतरी एक जे कॉन्ट्रीब्युशन असतं तर ते उत्तम गुरु होतेच, उत्तम संगीतकार होतेच, उत्तम गायक होते. पण त्यांनी नुसतं नाट्यगीत हे नाही. आता मगाची जी बंदिश सुरुवातीची मी ऐकवली ती त्यांनी रचली आहे. तर उत्तम शास्त्रीय संगीतातल्या बंदिशी त्यांनी रचल्या. हे तर झालं मूर्त स्वरूपात. मी तर म्हणेन की ॲब्स्ट्रॅक्टमध्ये पण असं कितीतरी गायक असतात जे 2-3 घराण्याचं एकत्रित करून गातात किंवा एखाद्या घराण्याची धुरा सांभाळतात आणि उत्तम निभावतात. पण असे फार थोडे लोक असतात की जे दत्तासारखे त्यांनी 12 गुरु म्हणतो तसे केले आणि प्रत्येक घराण्यात जे चांगलं आहे ते घेतलं, त्यातनं स्वतःची पर्सनॅलिटी घडवली. आता पर्सनॅलिटी घडवली म्हणजे काय, तर त्या सगळ्या घराण्यांमध्ये ती घराणी जर टूल बॉक्स आहेत आपली किंवा त्याच्यात प्रत्येक वेगवेगळे गाण्यातले कॉम्पोनंट्स मिळतात, तर ते वापरून आपल्या एक्सप्रेशनला समृद्ध केलं त्यांनी आणि एक अभिषेकी पण त्यांच्या एक्सप्रेशनला जे आहे, तर हे सुद्धा कोण करू शकतो ज्याची तेवढी प्रतिभा आणि जो उत्तम कंपोजर त्याच्या जीन्स म्हणजे त्याच्या कंपोजरचं त्याच्यात एक मुळात त्याच्यात एक काय म्हणता येईल ते आहे. ते आहे, त्याच्यात एक तत्व आहे की जो उत्तम गोष्टी ग्रहणही करू शकतो, ते योग्य ठिकाणी वापरू शकतो, ते मांडूही शकतो. असं. तर त्याच्यामुळे ते हाडाचे कंपोजर होते आणि ते त्यांनी शास्त्रीय संगीतात सुद्धा प्रूव्ह करून दाखवलंय, फक्त नाट्यगीतातच नाही. नाट्यगीत आम्हाला हवंय नाट्यगीत. जरूर, पण मी ऐकवेन. आणि मगाची जी बंदिश त्यांनीच केलेली त्याच बंदिशीवर त्यांना मग नंतर नाट्यगीत सुचलं, विकलमनाज. विकलमनाज. वाव, सुरेख. विकल मन आज झुरत असहाय, विकल मन आज झुरत असहाय, विकल मन आज झुरत असहाय. नाही मज चैन क्षण क्षण झुरती नैन कोणा सांगू, विकल मन आज झुरत असहाय. ही चांदरात, ही चांदरात, ही चांदरात, ही चांदरात, ही चांदरात, निजनच त्यात, ही चांदरात, निजनच त्यात. विरह सखी मी कुठवर साहू, विरह सखी मी
कुठवर साहू नाही मज चैन क्षण क्षण झुरती नैन कोणा सांगू विकल मन आज झुरत असे हाय विकल मन आज विकल मन आज विकल मन वात आहे. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्हाला हे आपल्या सुरांच्या आनंदातच राहायचं आहे. पण इथे वेळ झाली एका ब्रेकची. आणखीन एक बोलणार आहोत आपण. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गप्पा मारतोय गायिका गौरी पाठारे यांच्याशी. ताई, किराणा, आग्रा, जयपूर, ग्वाल्हेर सगळ्याच घराण्यांच्या गायकीच्या छटा तो मिलाप आपल्या आवाजात जाणवतो. पण ह्या सगळ्या प्रवासात पद्माताईंची आठवण काढायला हवी. नक्कीच नक्कीच. त्यांच्या तालमीत आपण वाढलात, काय शिकलात? नक्कीच. त्यांच्याकडे सर्वप्रथम तर मी असं म्हणेन की शिस्त. कारण कुठल्याही घराण्यात आधी आपल्याला जसं म्हणतात ना की पारतंत्र्यात घेतलेलं स्वातंत्र्य श्रेष्ठ असतं. घराणी न मानणं आणि मग मुक्तपणे एक्सप्रेशन मग तुमचं वाढतच नाही ना. आणि घराण्याचा अतिरेकी करू नये, कारण घराणं तुम्हाला शिस्त शिकवतं आणि मग त्या शिस्तीचा वापर करून तुम्हाला मुक्तपणे तुमच्या एक्सप्रेशनमध्ये विहार करता आला पाहिजे. ह्याची जाणीव तालमीचं म्हणजे महत्त्व तिथे आहे की ती करून देते तुम्हाला. तर ताईंकडे शिस्त मिळाली तालमीची, जयपूर म्हणा, ग्वाल्हेर म्हणा. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा आध्यात्मिकतेकडे खूप कल आहे. म्हणजे सर्वच गायकांचा असतो, पण त्यामुळे साधनेचं गाणं आहे त्यांचं. काही लोकांचं रियाजी असतं नुसतं, काही लोकांचं साधनेच असतं, पण त्यांचं कमाल साधनेचं गाणं आहे. स्वराचं अधिष्ठान, स्वरालयीकडे अत्यंत सूक्ष्मपणे बघण्याचं नजर, आणि तिथे त्यांनी ती स्थिर केली बुद्धी. आणि त्याची अनुभूती त्यांच्या तालमीच्या वेळेला घेणं हा खूप मोठा म्हणजे एक ठेवा आहे माझ्याकडे. त्यावेळेला ते साधत नाही जेव्हा आपण घेत असतो. ते काही 10-12 वर्षानंतर आपण जेव्हा आपलं पूर्ण माहोल बनवून घरी एकटे बसलेलो असतो ना, आपली दररोज थोडी थोडी साधना होत असते, तेव्हा ते आपल्याला परत तो क्षण अनुभवता येतो. मग आपल्याला असं वाटतं की अरे हा क्षण ताईंनी अनुभवल्याच्या वेळेला मी विटनेस केलाय. हां, तर हे जे ॲब्स्ट्रॅक्ट मधलं आहे, मला मूर्त रूपात मी काय काय मॅटर घेतलंय खूप सांगता नाही, पण अमूर्त मध्ये मी खूप काही ताईंकडनं घेतलेलं आहे. आणि अर्थात हे आपल्या साधनेसाठी अत्यंत जरुरीची गोष्ट आहे. हा पाया आहे साधनेचा. आणि ह्याच्याबरोबर व्यासंगही केला पाहिजे. आपलं एक्सप्रेशन सुद्धा सकस झालं पाहिजे. जे मला माझं नशीब आहे की अभिषेकी बुवांच्यामुळे माझ्यात तेही एक एलिमेंट कुठेतरी त्यांनी रुजवलं. आज मी ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. आणि एक स्वतःचा एक व्यासंगही पाहिजे. स्वतःची एक आवड असते, ती कुठेतरी गायकाला फुलफिल करायला लागते. कारण आपल्या ऑडियन्सला काय आवडतंय, आपल्या प्रकृतीत काय आहे ते आपण देतच असतो मैफिलीत. पण मला पहिल्यापासून जयपूर घराण्याची खूप ओढ होती, अजूनही आहे. खूप काही त्यातलं मला येतं असं मला अजूनही वाटत नाही. नक्कीच. आणि मला ते दिल्लीची एक फेलोशिप मिळाली, रिसर्च फेलोशिप. तर मला ते एक इन्सेंटिव्हही मिळालं त्यावेळेला. मग मी पंडित अरुण द्रविड यांच्याकडे गेले, 3-4 वर्ष सुरुवात केली. तर ते नगुबाई आणि किशोरीताईंचे शिष्य आहेत. तर त्यांच्या इकडे आता जयपूर घराण्याचे मिश्र राग, जोड राग असा थोडासा व्यासंग वाढवण्याचा प्रयत्न आहे. अगदी ताई, आपल्या सगळ्या सुरांच्या माध्यमातून, या प्रवासाच्या माध्यमातून गुरूंचं स्मरण आपण केलंच आपल्या. पण त्याचबरोबर आपण म्हणतो ना, या सुरांच्या माध्यमातून जाणारा रस्ता हा परमेश्वरापर्यंत जातो. तसाही एक अनुभव आणि ती एक अनुभूती आम्हाला घेता आली. पण जाता जाता काहीतरी घेऊन जाऊ आपल्याकडनं, काय देणार? अनुभव सांगू का गाणं ऐकू? गाणं. ठीक. हे सुरानो चंद
आकाश माझ्या प्रिय कराला पोचवा, प्रिय कराला पोचवा हे सुरांनो चंद्रभा हे सुरांनो चंद्रभा वाटे कागी तमाची वाटे कागी तमाची हरवलेल्या मानसाची बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा अमृताने नाहवा हे सुरांनो चंद्रभा हे सुरांनो हे सुरांनो हे सुरांनो चंद्रभा. वा, गुरूंचे स्मरण करता करता आपल्या सुरांच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला ऊर्जा देखील दिलेली आणि आम्हाला असं वाटतं यापुढची आमची वाटचाल तुमच्या बरोबरीने फार सुरेख होणार आहे. धन्यवाद ताई आजच्या या सगळ्या गप्पांबद्दल. अशाच या आनंदात आणि आपल्या सुरांच्या ऋणात आम्हाला राहू देत. नक्कीच. आणि मी पण IBN लोकमतची अत्यंत आभारी आहे. मला इथे आपण आमंत्रित केलं आणि ते सुद्धा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला एक त्यामुळे छान संधी मिळाली माझ्या गुरूंच्या चरणी माझी रुजुता अर्पण करण्याची. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. या छानशा गप्पांनंतर इथेच आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.